उप्स, मला सर्दी झाली आहे. तुम्ही कसे आहात? माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल, मला उन्हाळ्यातसुद्धा सर्दी झाली आहे. जाऊ द्या, माझ्या या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. वेलकम. बघू शकता, खूप सर्दी झाली. आणि काय करू? काढा करू का असा विचार करते, पण कंटाळते. जाऊ दे, काढा करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. चला आपण बनवूयात काढा. तर त्याच्यासाठी आधी माझ्याकडे हा खजिना बघा, याच्यामध्ये मी सगळं माझ्या काढायचं सामान आहे. तर पहिल्यांदा मी तर सोप घेतली मस्त. त्याच्यानंतर इथं ही दालचिनी होतं, ते काय म्हणजे अचानक तुटत नव्हतं. मी कैची घेतली आणि कैचीनं तोडलं आणि सुरू असताना काहीतरी आवाज येत राहते कुरकुर तिकडून. त्याच्यामुळे दालचिनी पडली माझ्याच्यानं. काही न पडता, काही न सांगता काही गोष्ट होईल असं कधी झालं आहे का? नाहीच होत माझ्याच्यानं. काही ना काहीतरी होतच राहतं. इथं दालचिनी पडली होती, ती पण घेतली. आणि त्याच्यानंतर अद्रकला आपण कट करून घेणार आहे. पडला चाकू. वा, राशी व्हेरी गुड. नंतर चाकू सगळं जे प्रमाण आहे ना, मी ते असं ओबडधोबड घेते आहे. जसं मी नेहमी करते काढा तसंच तुमच्यासोबत शेअर करते आहे. तसं काही प्रॉपर मला रेसिपी वगैरे जमत नाही, पण तरी पण मी माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. नंतर आहे हे लवंग घेतल्या. त्याच्यात मी 2-4 लवंग घेतल्या होत्या, तुम्हाला दिसत आहेत तिथं. लवंग घेतल्या मस्त. आणि त्याच्यानंतर आहे तुम्हाला सगळं दाखवते बघा. मी इथं सोप घेतली आहे, नंतर दालचिनी, नंतर अद्रक, नंतर हळदी पावडर, त्याच्यानंतर लवंग, त्याच्यानंतर मिरी, नंतर जिरा आणि नंतर मध तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही नंतर ॲड करू शकता. आधी एक पातेलं घेतलं आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला काहीतरी वता लागेल, ते पाणी. तर मी पाणी आणलं, तर तुम्ही 2 ग्लास पाणी, म्हणजे 1 ग्लास टाकलं आणि त्याच्यानंतर अजून 1 ग्लास, असं तुम्ही 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये टाका. म्हणजे आणि आपल्याला उकळून त्याला हे करायचे. ओके, म्हणजे हे 2 ग्लास. ओके, 2 ग्लास पाणी. आणि त्याच्यानंतर आपण इंडक्शन आहे माझ्याकडे, तुम्ही गॅस ऑन करा आणि गॅस ऑन करून त्याला चांगली आपल्याला उकळी आणून द्यायची आहे. तर मी तर 1300-1200 वर ठेवते. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक अशी उकळी असेल, ही माझ्या मम्मीने छोटीशी उकळी दिली, छान आहे ना. त्याच्यामध्ये अद्रक आणि ही जी काळी मिरी आहे ते टाकले मी आणि त्याला छान कुटून घेतलं. असं खूप घाम गाळू कुटून घेतलं. खरंच खूप गरमी होत होती, त्याच्यात हे घाम गाळून. त्याच्यानंतर हे माझं पातेलं कसं तडतड वाजतंय बघा. हे असं तडतड वाजतंय ना. हो, मला माहिती आहे ते इंडक्शनचं नाही आहे, त्याचं बॉटम प्लेट, त्याच्यामुळे ते वाजते. पण ठीक आहे, त्याच्यामुळे माझं मन पण असं धडधड होते ते असं वाजते म्हणून. ना आयुष्य पण तसंच झालं आणि या सर्दीनं डोकं जाम झालं आहे. नंतर हे सगळं काय झालं, उकळल्यानंतर आपण जे हे होतं ना ते सगळं मी त्याच्यात टाकलं. आणि त्याच्यानंतर जो आपण त्याची काळ्या मिरीचं आणि अद्रकचं जे पावडर केलं होतं ना, ते पण मी त्याच्यामध्ये टाकलं व्यवस्थित. सगळं टाकायचं, काहीच ठेवायचं नाही, सगळं टाकायचं त्याचं. आणि छान आता त्याची इतका छान स्मेल येते ना, बापरे. स्मेल थोडासा घ्या, म्हणजे तुमचं नाक थोडंसं बंद झालेलं उघडायला मदत होते. त्याच्यानं छान उकळे बघा. त्याचा कलर किती छान. थोड्या वेळाने त्याचा कलर अजून छान होतो, अजून डार्क बघा. डार्क झाला का नाही, असा अजून डार्क होतं. तर आपल्याला 2 ग्लास टाकले होते, त्याचं 1 ग्लास करायचं आहे आपल्याला. 1 ग्लास होईल असं करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला गॅस बंद करा किंवा इंडक्शन बंद करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला सांगा बरं कमेंटमध्ये. आमच्याकडे याला कडची म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? मस्त घ्या, एका ग्लासामध्ये व्यवस्थित आपल्याला टाकायचं. त्याला एकदा स्टिअर करा, म्हणजे हलवा व्यवस्थित, असं गोल केल्यानंतर हलवा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर एक चाळणी घालणी, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण सांगा. आणि मस्त त्याला गाळून घ्या, म्हणजे त्याच्यात आपल्याला जे होतं ना ते सगळं काही हे होईल. आणि मस्त त्याचा कलर बघा ना, हळद टाकल्यामुळे थोडंसं येल्लोइश आला आहे. दालचिनी वगैरे त्याचा वास स्मेल, ओ हो खूप छान स्मेल येतो त्याचा. आणि मस्त त्याला गाळून घ्या. गाळून घेऊन मस्त छान गाळून घेतलं आहे मी आता त्याला. आणि त्याच्यानंतर मध टाकायचं, पण मध आत्ताच नाही टाकायचं आपल्याला. एका जागी मस्त बसा, विश्रांती घ्या, वरी फॅन सुरू करा, याची वाफ जाऊ द्या, नसता पोळल. ओके, आपल्याला याच्यामध्ये आपण तुळशीचे पानं पण ॲड करू शकतो, पण रात्र असल्यामुळे तुळशीचे पानं नाही टाकू शकत. तुम्ही अवेलेबल असेल तर टाका. आणि याला गरम आहे त्याच्यामुळे आताच थांबा, थोडंसं कोमट होऊ द्या. आणि त्याच्यानंतर आपण मध ॲड करणार, ठीक आहे. मध ॲज पर टेस्ट. ओके, मध नंतर ॲड करणार. त्याला फुका थोडं, म्हणजे त्याला थंड होऊ द्या. कोमट झाल्यानंतर आपण टाकूया. ओके, गरमी होती खूप जास्त. कधी होईल थंड, कधी होईल फुकणारे होईल रे लवकर. जाऊ दे, आता कोमट झाले. आता आपण थोडंसं मध टाकून, मधचा आधी डेट चेक करा. जर मध जर नसेल तर कुठं जासाल तर मग अवघड होईल, नसता मसाला शिजायला झाला म्हणून असं.
ओके. डेटचे करून मध टाका. आता मध तुम्हाला पहा, आधी पिऊन बघा कसं आहे, तुम्हाला किती मध लागेल काही नाही. पिऊन बघितलं, फुकून प्या, नसा जीभ जाईल. जिबीला पोळाला मजा. ठीक आहे. आता आपण मध टाकू. थोडं घाण लागते पण ठीक आहे, आपल्या गळ्यासाठी ते खूप चांगलं आहे म्हणून आपण पितं. सांडलं शिपाई गुदगुद 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 सांडवलं. काही न होता माझं गोष्ट कोणती चांगली होतच नाही. पचकेपणा काही ना काहीतरी सांडतच राहते मी नुसतं. चिकट झालेलं आहे शरीर. जाऊ द्या. ह्याला थालू होत आता मस्त. हलवा छान याला. असं मी स्टाईल मारू थोडंसं हलवते सर असं त्याला. छान त्यालाच मिळायला पाहिजे ते त्याच्यामध्ये. आणि बघू शकता त्याचा कलर. आणि थोडंसं पिऊन बघितलं मी इथं कसं लागतं ते चमच्यानं. हां ठीक आहे. छान झालं. हळूहळू प्या. म्हणजे हळूहळू जसं तुम्हाला निवांत बसा. असं पोळालं थोडंसं निवांत बसा व्यवस्थित आणि हळूहळू प्या. म्हणजे तुम्ही असं फील करून प्या. किती जरी घाण लागलं तरी प्यायचं, कारण ते आपल्या शरीरासाठी आपल्या गळ्यासाठी खूप चांगलं आहे म्हणून प्यायणार आहोत आपण. ठीक आहे. प्या हळूहळू. ओव्हर ॲक्टिंग करायला फक्त मला सांगा, मी एक नंबर करते. व्यवस्थित आरामात हळूहळू प्या. हा. प्या. आता मी सगळं फिनिश करते. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ते बेलायकॉन पण लावा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक माझा व्हिडिओ आला की तुम्हाला पोहोचेल. तुम्ही बघा. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय.